पण कालपासून बेरीज व वजाबाकीच्या गुणधर्माला सुरुवात केली आहे. ओके, आता आपण हे उदाहरण पाहू. काय आहे? 9.75 अधिक 2.5 अधिक 3.25 वजा कंसात. ओके, असे उदाहरण सोडत असताना आपण सगळ्यात प्रथम काय करतो? कंस सोडवतो. काय सोडवतो? कंस. पण हे कंस सोडवत असताना पण पहिल्यांदा समान चिन्हाची बेरीज करून घ्यायची. काय करायची? समान चिन्हाची काय करून घ्यायची? बेरीज करून घ्यायची. बरोबर. मग पहिल्यांदा काय करायचं? हा 5.50 आणि 4.75 दोन्ही वजा वजा आहे म्हटलं त्यांची काय होणार? बेरीज होणार. बरोबर. काय होणार? बेरीज. पण प्रथम दशांश चिन्हाच्या पलीकडल्या संख्येची काय करून घ्यायची? बेरीज करून घ्यायची. बरोबर. हे 50 आणि ते 75 किती होते? 125. किती होते? 125. म्हणजेच काय झाले? 25. बरोबर. पॉइंटच्या पलीकडे किती राहिले? 25. आणि 100 म्हणजे 100 चा किती आला अलीकडे? 1. बरोबर. मग याच्या हातचा याला किती हातचा आला? 1. बरोबर. त्यानंतर किती? 5 आणि 4 9. बरोबर. 5 आणि 4 9 आणि 1 किती? 10. बरोबर. 5 आणि 4 9 आणि 1 10. बरोबर. किती? 10. दोन्हीची बेरीज झाली. पण मोठ्या संख्येत चिन्ह काय आहे? वजा. म्हणून याला काय झाली? वजाबाकी. त्यानंतर शिल्लक किती आहे? 9.25. कंस पूर्ण. कॅल्क्युलेशन कसं केलं व्यवस्थित बघा. 50 आणि 75 125. बरोबर. त्यातला आपण एक काय केला? हातचा घेतला. 25 काय ठेवले? 0.25 शिल्लक ठेवले. बरोबर. 5 आणि 4 9 1 10 वजा 9.25 आहे तसेच. त्यानंतर काय केलं आपण? वजा 10.25 मधून 9.25 गेले. किती राहिला? 1. पण कोणचा 1 राहिला? वजा 1. बरोबर. त्यानंतर कंसाच्या बाहेर काय आहे? वजा चिन्ह. बरोबर. शिल्लक किती इकडं? 3.25 अधिक 2.5 अधिक 9.75. बरोबर. आता हे समान चिन्हाचे काय होईल? बेरीज होईल. काय होईल? समान चिन्हाचे काय होईल? बेरीज होईल. बरोबर. दशांश चिन्हाच्या पुढे किती? 5 आणि ह्या 5 च्या पुढे किती शून्य दिले तरी या दशांश अपूर्णांकाची किमतीत काहीच फरक पडणार नाही. बरोबर. मग किती झाले? 75. बरोबर. हे 25 किती झाले? 100. 100 आणि हे 50 150. पण 150 यायचे तिथं नाही. किती लिहायचे? 50. आणि हातचा 9च्या डोक्यावर. बरोबर. 9 आणि 1 10. 10 आणि 2 12. 12 आणि 3 15. किती आले? 15. बरोबर. किती आले? 15. ओके. हे वजा चिन्ह वजा 1. बरोबर. म्हणजे किती? 15.50 वजा वजा काय झाला? अधिक. बरोबर. किती आले? 16.50. व्यवस्थित बघायचं. कुडाला पॉइंट कुठं, कुडाला हातचा कुठं दिलाय, व्यवस्थित व्हिडिओ थांबवायचा, व्यवस्थित बघायचं. स्पर्धा परीक्षेत बेरीज शिकत असताना, वजाबाकी शिकत असताना ह्या गोष्टी तुम्हाला जमल्याच पाहिजे. ओके. आज आपण बेरीज आणि वजाबाकीचे गुणधर्म शिकतो. तुम्हाला वाटत असेल की हे का शिकण्याची गरज आहे? तर ही शिकण्याची गरज आहे कारण आज मी फक्त आणि फक्त बेरीज आणि वजाबाकीवरून बुद्धिमत्तेतील सगळ्यात अवघड प्रकरण म्हणजे वैवारी पूर्ण तुम्हाला एवढ्याच याच्यावर सोडून दाखवणार आहे. तुम्हाला आज जे बी शिकवण ते फक्त तुम्ही व्यवस्थित करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्याच बेसिकचा आधार घेऊन अवघड प्रकरण म्हणजे वैवारी कसं सोडवता येते ते तुम्हाला शिकवणार आहे.
ओके, हे उदाहरण समजलं. आता पुढचे जे उदाहरण शिकवतोय ते एकदम हळूहळू वहीत तुम्ही काय करा, सराव करा. चला ते उदाहरण पाहू. आता हे उदाहरण आहे. ओके, अशा उदाहरणामध्ये सजातीय चलांची बेरीज आणि वजाबाकी होते. बरोबर, हे काय आहे, चल आहे आणि हा काय आहे, सहगुणक आहे. बरोबर, x काय आहे, चल आहे आणि 2 काय आहे, सहगुणक आहे. बरोबर, आता काय करायचं आपल्याला, बेरीज आणि वजाबाकी. बरोबर, आता बेरीज करताना समान चिन्हाची बेरीज आणि सजातीय चलांची काय होते, बेरीज. बरोबर, हा किती आहे, 2x, हा x, त्यानंतर हा 3x, हा 2x. बरोबर, यांची काय करून घ्यायची, पहिला बेरीज. बरोबर, 3 आणि 2 5, 5 आणि 3 आणि 2 5, इथं काय नसतो म्हणजे किती असतो, 1 असतो. बरोबर, चलाला कधी पण सहगुणक किती असतो, 1 असतो. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 1 8, किती आलं, 8x. बरोबर, त्यानंतर किती, 45. बरोबर, 45 आणि 10 किती, 55. बरोबर, 55 मधून 15 गेले, किती राहिले, 40, म्हणजे किती झाले, अधिक 40. बरोबर, किती, 360. बरोबर, हा अधिक 40 आहे, तिकडे गेलो काय झाला, वजा 40. बरोबर, 8x बरोबर किती, 360 वजा किती, 40. बरोबर, हे काय आहे, बरोबरचं चिन्ह. बरोबर, ह्या चिन्हाच्या इकडे काय आहे, अधिक चिन्ह, तिकडे गेलं काय होतं, वजा होतं. बरोबर, इकडे वजा चिन्ह, इकडे गेलं काय होतं, अधिक. इकडे भागिले, तिकडे गेला काय होतो, गुणिले. इकडे गुणिले, तिकडे गेला काय होतो, भागिले. तसंच सेम, इकडे वजा, इकडे गेलो अधिक, इकडे अधिक, इकडे गेलो वजा, इकडे गुणिले, इकडे गेलो भागिले, इकडे भागिले, इकडे गेलो गुणिले. सगळ्या बेसिक गोष्टी सांगतोय, हे तुम्हाला अगोदर माहिती आहे मला, पण एकदा सांगण्याचं काम आहे, व्यवस्थित सांगतो. ओके, काय आहे मग, हा अधिक आहे, इकडे गेला काय झाला, वजा. बरोबर, 8x बरोबर किती, 320. मग हा 8 इकडे गुणिले, इकडे गुणिले असल्यावर काय होतं, तिकडे गेल्यावर भागिले. बरोबर, मग x बरोबर 320 भागिले किती, 8. बरोबर, मग किती, 8 1 8, 8 2 16 23 8 चौक 32. x बरोबर किती आला, x बरोबर किती आला, 40. तुम्हाला आता जे उदाहरण शिकवतोय ह्याच उदाहरणावर फक्त आणि फक्त बेरीज आणि वजाबाकीवरच सगळ्यात अवघड बुद्धिमत्तेतले प्रकरण वयवाढी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सुटणार आहे. आज जे शिकवतोय ते फक्त व्यवस्थित तुम्ही काय करा, रिव्हिजन करा. ओके, पुढचं उदाहरण घ्या. कंसाच्या बाहेर, ह्या उदाहरणात कंसाच्या बाहेर किंवा 3च्या मध्ये कोणतंही चिन्ह नाही म्हटल्यावर हा 3 काय यांना इथं गुणिले. गुणाकारामध्ये ह्या 3नी चलाचा गुणाकार होतो. गुणाकारामध्ये सजातीय चल किंवा विजातीय चल तसं काही प्रकार मानच नाही. गुणाकार हा डायरेक्ट होतो. फक्त आणि फक्त बेरीज आणि वजाबाकी होत असताना सजातीय चलांची बेरीज होते. ओके, गुणाकार होताना सजातीय चल असो किंवा विजातीय चल असो त्यांचा गुणाकार होतो. बरोबर, मग हा 3 काय आहे, कंसाला काय आहे, गुणिले. बरोबर, मग काय आहे, 3 गुणिले x बरोबर किती, 3x. वजा आहे तसंच काय लिहिलं, वजा 3 1 3 बरोबर किती, 2x अधिक 2. इथं काय, आता चलाचीच बेरीज होणार, चलाचीच वजाबाकी होणार. बरोबर, मग हा 2x आहे, इकडे आल्यावर काय होईल, वजा, कारण इथं काय तो अधिक आहे म्हणून हा 3x, हा 2x इकडे काय अधिक, इकडे आल्यावर काय झाला, वजा 2x. हा 3 इकडे वजा आहे. बरोबर, हा 3 इकडे वजा, इकडे गेला काय होईल, अधिक. बरोबर, मग किती आला, 2 अधिक 3. ह्या 3 मधून 2 गेले, किती राहिला, 1x बरोबर किती, 5. म्हणजे x बरोबर किती आला, 5.
कारण हा एक इकडे गुणिले तिकडे गेला काय झाला भागिले, बरोबर. आणि कोणत्याही पूर्ण किंवा पूर्णांक संख्येच्या छेदस्थानी किती असतो एकच असतो. किती असतो एक असतो. तो लिहिला नाही लिहिला तरी जमतो, बरोबर. x बरोबर किती आला 5. एकदम व्यवस्थित उदाहरण बघा. 3 याला काय आहे गुणिले, बरोबर. हा 3x वजा किती आला 3. हा 2x अधिक 2 इकडे अधिक आहे तिकडे गेलं काय होतं वजा, इकडे अधिक इकडे आलं काय होतं वजा. व्यवस्थित x बरोबर किती आला 5. आणि कोणत्याही चलाला सहगुणक नसल्यावर किती असतो 1 असतो. ओके, पुढचं उदाहरण पाहू. आता ह्या उदाहरणात हा कोणचा आहे व्यावहारिक अपूर्णांक आहे, बरोबर. हा कोणचा आहे व्यावहारिक अपूर्णांक आहे. व्यावहारिक अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी काय म्हणतोय बेरीज किंवा वजाबाकी होण्यासाठी काय लागतो छेद समान लागतो. मग इथं छेद किती आहे 2x अधिक 3. 2x अधिक 3 मग छेद काय यांचा समान, मग यांची बेरीज काय होणार, बरोबर. छेद किती आहे 2x अधिक 3, बरोबर. वर किती आहे x वजा 5 अधिकचं चिन्ह अधिक 3x अधिक 11, बरोबर. मग हा x आणि हा 3x, बरोबर. किती झाला मग 4x. किती झाला 4x, बरोबर. अधिक काय आहे अधिक किती 5 11 मधून 5 गेले किती राहिले 6. छेदाला किती 2x अधिक 3 किती राहिले शिल्लक 4x अधिक 6 बरोबर 2x अधिक 3. आणि तुम्ही इयत्ता 5वीला 6वीला 4थीला किती 4थी 5वी 6वी मध्ये कॉमन काढणे शिकलोय, बरोबर. कॉमन काढणे, बरोबर. कॉमन काढणे म्हणजे ह्या 4 मधून आणि 6 मधून एक कोणता तरी अंक काय काढायचा कॉमन काढायचा. आपण किती कॉमन काढणार समजा 2, बरोबर. 4तून 2 बाहेर काढले किती राहिले शिल्लक 2x, बरोबर. ह्या 6 मधून आपण 2 बाहेर काढले, बरोबर. किती राहिले शिल्लक अधिक 3. जर का ह्या दोन्ही परत कंसाला गुणलं तर किती उत्तर येणार 4x अधिक 6, कारण 2 4 बेत्रिक 6. ओके, छेदा किती शिल्लक 2x अधिक 3. मग 2x अधिक 1 2x अधिक 1 संख्येला संख्या काय झाला 1 नी भाग गेला, बरोबर. किती राहिले शिल्लक फक्त आणि फक्त 2. मग यांची बेरीज किती आली 2. ओके, कुठाला चल कुठे बेरीज होती कोणत्या चलाची कुठे वजाबाकी होती व्यवस्थित समजून घ्या. कारण ज्या टायमाला आपण वैवारीचे उदाहरण सोडणार आहे त्या टायमाला आपल्याला फक्त एवढं कॅल्क्युलेशन आलं पूर्ण वैवारी सुटली. गणित सोडवणे म्हणजेच काय समीकरण सोडवणे. तुम्हाला जर एकदा अशा प्रकारचे समीकरण सोडवता यायला लागले तर तुम्हाला गणित अजिबात अवघड जाणार नाही. ओके, व्यवस्थित बघा. पुढचं उदाहरण घ्या. आता ह्या उदाहरणात पण काय करायचे आपल्याला अपूर्णांकांचीच बेरीज करायची. पण मागील उदाहरणामध्ये आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद काय दिलता समान दिलता. पण इथं काय आहे छेद समान आहे का समान नाही. इथं काय अधिक इथं वजा. जर अंक असते तर आपण काय केलं असतं पाढ्यातील संख्या घेऊन छेद समान केला असता. पण इथं काय आहे छेद येतं. मग छेद समान करण्याची दुसरी एक काय पद्धत आहे तिरकस गुणाकार, बरोबर. काय केलं मग आपण तिरकस गुणाकार. x कंसात x वजा y अधिकचं चिन्ह आहे तसंच त्यानंतर किती x y x अधिक y खाली किती x अधिक y आणि x वजा y. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याफार का व्हायला माहिती असतानाच, बरोबर. तिरकस गुणाकार आणि सरळ गुणाकार. छेद काय होतो त्यांचा समान, बरोबर. आता ह्या x ने कंसाला गुणायचं y ने कंसाला गुणायचं.
बरोबर x नि x बरोबर किती आला x चा वर्ग वजा चिन्ह आहे वजा x आणि y गुणाकार होताना विजातीय चलांचा पण काय होतो गुणाकार होतो फक्त आणि फक्त बेरीज आणि वजाबाकी करत असताना सजातीय चलांचीच बेरीज वजाबाकी होते कारण आपला x फॅक्टर मानणे आपली शेवटपर्यंत पद्धत काय चालणार आहे x मानणे त्यामुळे तुम्हाला x वरच्या सगळ्या क्रिया जमल्याच पाहिजे ओके पहिलं काय केलं x वर्ग वजा xy अधिक किती y x वजा अधिक y चा वर्ग खाली किती x अधिक y x वजा y बरोबर खाली x अधिक y x वजा y इथं काय झालं वजा xy अधिक xy काय झाला कट झाला काय झाला वजा अधिक काय झाला कट झाला बरोबर शिल्लक किती राहिला फक्त x चा वर्ग अधिक y चा वर्ग बरोबर किती x अधिक y x वजा y बरोबर शिल्लक किती राहिला x अधिक y x वजा y तुम्हाला एक सूत्र माहित असेल a वर्ग वजा b वर्ग बरोबर काय आहे a अधिक b a वजा b मध्ये काय आहे गुणिले चिन्ह मग हे कसं आहे x अधिक y x वजा y म्हणजेच काय झालं याच्या जागी जर असं लिहिलं आपण x वर्ग अधिक y वर्ग भागिले x वर्ग वजा y वर्ग उत्तर किती आलं आपलं x वर्ग अधिक y वर्ग x वर्ग वजा y वर्ग कोणत्या क्रिया कुठं केल्यात कोणचं सूत्र कुठं वापरलंय कशाने कशाला गुणलंय व्यवस्थित व्हिडिओ रिपीट घेऊ बघा तुम्हाला अजून काय सांगतो जी गोष्ट शिकवतोय ही गोष्ट एकदम म्हणजे एकदम उपयोगी आहे तुम्हाला हळूहळू आपली जशी बॅच पुढे जाईल त्या टायमाला ह्या गोष्टी सारख्या उपयोगी पडणार आहेत ओके पुढचं उदाहरण पाहू आता हे उदाहरण आहे बरोबर हा 6 इकडे काय आहे भागिले इकडे आल्यावर काय होतोय गुणिले हा इकडे काय आहे भागिले इकडे आल्यावर गुणिले म्हणजे यांचा काय होतो तिरकस गुणाकार अशा प्रकारचं समीकरण आपल्याला वैवारी गुणोत्तर प्रमाण यामध्ये एकदम उपयोगी पडतं बरोबर हा 6 इकडे गेला काय होतो गुणिले होतो हा छेदाला इकडे आला काय होतो गुणिले होतो बरोबर म्हणजे 6 गुणिले x वजा 1 बरोबर 5 गुणिले x अधिक 2 हा 6 कंसाला काय गुणिले हा 5 याला काय आहे गुणिले म्हणजे 6x वजा किती 6 5x अधिक 10 बरोबर चला चालायची काय होईल बेरीज वजाबाकी या अंकांकाची काय होईल बेरीज वजाबाकी बरोबर 6x वजा 5x बरोबर 10 अधिक 6 बरोबर 6x मधून 5x दिले x बरोबर किती आले 16 आज जे उदाहरण शिकवतोय ते उदाहरण आपल्याला एकदम समीकरणच असे तयार होणार गणिताचे आणि आपल्याला जर समीकरण व्यवस्थित सोडवता आले गणित कोणचं तुम्हाला अवघड जाणार नाही चला पुढचं उदाहरण पाहू आता या उदाहरणात काय करायचं आपल्याला फक्त याची कंसाची आणि या कंसाची काय करायची बेरीज करायची बरोबर किती मग हे 7x अधिक 7 आणि कालचा गुणधर्म कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातील संख्यांचे चिन्ह काय होतात बदलतात म्हणजे हा अधिक आहे काय होणार वजा हा अधिक आहे काय होणार वजा मग किती आला इथं वजा 5x वजा 7 बरोबर किती 14 बरोबर वजा 7 वजा 5x बरोबर वजा 7 अधिक 7 मधून वजा 7 काय कट बरोबर मग 7x वजा 5x बरोबर किती राहिले 2x बरोबर 14 x बरोबर किती 14 भागिले 2 मग x बरोबर किती आला 7
समजलं? पुढचं उदाहरण घेऊ. आता या उदाहरणात काय आहे? अपूर्णांकांची बेरीज. आपण शिकत आहोत बेरीज व वजाबाकी. मी जेवढे उदाहरण घेतले ते फक्त बेरीज आणि वजाबाकीचेच घेतले आहे आतापर्यंत. ओके. पण आपल्याला अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना त्यांचा छेद समान करून घेणं काय आहे? गरजेचं आहे. बरोबर? छेद समान करून घेणं काय आहे? गरजेचं आहे. मग छेद किती समान होण्याचा? 20. किती होईल? 20. बरोबर? मग जरा छेद समान 20 करायला असेल तर 10 दुने 20, 4 पंचे 20, 2 10 20. किती झाला छेद समान? 10. याला जर 10 ने गुणलं वरच्याला कितने? 10 ने. वर कितने? 5 ने. वर कितने? 2 ने. बरोबर? मग किती झाले? समजा खाली छेद समान झाला 20. 5 10 50 x अधिक 9 5 45 x अधिक किती? 8 x बरोबर किती? 206. बरोबर? सगळ्याची बेरीज किती आली आपली याची? मग सगळ्याची 50 आणि 45 95. 95 अधिक 8 किती? 103. किती आली? 103 x भागिले किती? 20 बरोबर किती? 206. बरोबर? हा 20 इकडे भागिले इकडे गेला काय होतो? गुणिले. बरोबर? मग किती झाले? 103x बरोबर 206 गुणिले 20. ह्या दोघांचा गुणाकार करायचा का? लगेच करायचा नाही, कारण हा 103 इकडे गुणिले इकडे गेला काय होतो? भागिले. म्हणजे किती? 206 गुणिले 20 भागिले किती? 103 बरोबर काय? x. 103 103 103 दोने 206 किती? 2 दुने 4 शून्याचा 0 बरोबर x. x बरोबर किती आला? 40. जे उदाहरण शिकवतोय ते एकदम पुढे आपल्याला उपयोगी पडणार आहे, कारण उदाहरण सोडताना असंच समीकरण तयार होणार, याच्यातूनच उदाहरणाचं काय होणार? उत्तर येणार. ओके. पुढचं उदाहरण पाहू. आता इथं पण काय होणार? हा इथं भागिले इकडे गेला काय होतो? गुणिले. हा भागिले इकडे गेला काय होतो? गुणिले. म्हणजे याचा काय होतो? तिरकस गुणाकार. काय होतो? तिरकस गुणाकार. म्हणजे काय होईल? हा 4 अधिक x गुणिले 24 अधिक x बरोबर 12 अधिक x गुणिले 10 अधिक x. आपल्याला हीच गोष्ट अवघड वाटते. अवघड काहीच नाही. ह्या कंसाने 4 ने याला गुणून घ्यायचं एकदा, मग x ने याला, ह्या 12 ने एकदा ह्या कंसाला, हे x ने एकदा कंसाला गुणून घ्यायचं. काहीच अवघड नाही. बरोबर? मग 4 24 24 चोक 96 बरोबर. 4 ने याला गुणलं किती? अधिक 4x. एकदा याने गुणलं, आता याने अधिक किती? 24x अधिक किती? 1 चा वर्ग. बरोबर. त्याच प्रकारे 12 ने याला गुणलं किती? 120. परत 12 ने x ला गुणायचं 12x अधिक परत x ने याला गुणलं 10x परत x ने x ला गुणलं 1 चा वर्ग. किती आला? 1 चा वर्ग. व्यवस्थित 4 ने पहिलं 24 ला, 4 ने x ला, परत हे x ने 24 ला, x ने परत x ला. त्याच प्रकारे 12 ने 10 ला, 12 ने x ला, x ने 10 ला, x ने परत x ला. गुणलं व्यवस्थित. आता काय करायचं? चलाची बेरीज करून घ्यायची. बरोबर. हे किती? 96 अधिक हे किती? 24 आणि 4 28x अधिक काय आला? x वर्ग. बरोबर. पुढं किती? 120. 12 आणि 10 किती आहे? 22x अधिक 1 चा वर्ग. चल एका साईडला आणायचे, अंक एका साईडला घेऊन जायचे. बरोबर. मग किती? हा 96 तिकडे नेऊ, इकडे चल इकडे आणू, म्हणजे किती राहील? 28x अधिक 1 चा वर्ग. हे दोन अधिक इकडे आले काय होईल? वजा 22x वजा 1 चा वर्ग. बरोबर.
मग किती झाले हे 120 वजा 96, 120 वजा 96, 120 वजा 96. ओके, आता किती आले मग हे 24. बरोबर, हे किती आले 24. हा अधिक x हा वजा x वर्ग काय झाला कट झाला. बरोबर, मग 28 मधून 22 गेले, किती राहिले 6x. बरोबर, हा 6 इकडे गुणिले इकडे आलो काय होतो भागिले, म्हणजे किती झाला x बरोबर 24 भागिले 6. 6 1 6 6 24, x बरोबर किती आला 4. ओके, व्यवस्थित समजून घ्या कोणत्या संख्येने कशाला गुणले, सगळं व्यवस्थित समजून घ्या. ह्या गोष्टी मी तुम्हाला परत परत का सांगतो, ही गोष्ट महत्वाची आहे, महत्वाची आहेच. ओके, पुढचं उदाहरण पाहू. आता ह्या उदाहरणात काय आहे 2x भागिले 3 बरोबर 10 अधिक हे काय होईल 80. मग यांची पहिली काय होईल बेरीज, किती झाली 90. हा 2x भागिले किती आला 3 बरोबर x. हा 2x/3 इकडे काय आहे अधिक आहे, तिकडे गेल्यावर काय होईल वजा. कोणत्याही संख्येला छेदस्थानी काय नसतो म्हणजे काय असतो 1 असतो. बरोबर, 90 बरोबर 1 वजा 2x/3. बरोबर, आता तुम्हाला एक गोष्ट इथं सांगतो, हा जर 2x/3 इकडे जर अधिक चिन्ह आहे, इकडे काय झालं गेला काय झालं आपला हा वजा 2x/3. पण जर का याच्या समोर काय असतं गुणिले चिन्ह असतं, याच्या समोर सध्या काय आहे अधिक चिन्ह आहे म्हणून तिकडे गेला काय झाला वजा. पण याच्या समोर जर गुणिले चिन्ह असेल, हा 2x/3 आहे, तिकडे गेला काय होईल हा 3/2x. कारण गुणिलेच काय होतं भागिले, अधिकचं काय होतं वजा. ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. ओके, मग काय हा x वजा 1/1 वजा 2x/3. अपूर्णांकांची वजाबाकी करत असताना छेद काय लागतो काय समान. 3 याला 3 निवडलं म्हणल्यावर पण किती 3 बरोबर 90 बरोबर 3x वजा 2x छेद किती 3. बरोबर, हा 90 हा 3 इकडे भागिले इकडे आला काय झाला गुणिले 2x 3x मधून 2x गेले x बरोबर किती x बरोबर 270. ओके, ज्या टायमाला तुम्ही काम काळ वेग हे प्रकरण शिकता त्या टायमाला तुम्हाला ह्या प्रकारचं समीकरण एकदम व्यवस्थित उपयोगी पडणार आहे. ओके, पुढचं उदाहरण पाहू. आता प्रथम काय करायचंय, हे उदाहरण पण काय आहे सेमच आहे, फक्त हा चल आणि ह्या चलाची काय होईल बेरीज आणि वजाबाकी. बरोबर, हा अंक आणि ह्या अंकाची काय होणार बेरीज आणि वजाबाकी. मग काय करून घ्यायचं, हा 3x/2 अधिक 4 इकडे आला काय झाला वजा 4x छेदाला काय आहे 1 बरोबर वजा 11 वजा 4. बरोबर, अपूर्णांकाची काय वजाबाकी छेद काय समान गुणिले 2 गुणिले 2 छेद किती समान झाला 2. बरोबर, 3x वजा किती 8x बरोबर किती वजा 11 वजा 4 बरोबर वजा 15. बरोबर, मग याच्यातून वजा किती झाले वजा 5x बरोबर वजा 5x 2 इकडे तिकडे गेला काय झाला भागिले इकडे गेला झाला गुणिले म्हणजे किती झालेलं वजा 30. बरोबर, वजा वजा काय झाला कट. बरोबर, मग किती x बरोबर 30 भागिले 5 5 1 5 5 सक 30 x बरोबर किती आला 6. उदाहरण सगळे व्यवस्थित समजून घ्या. मी ज्या गोष्टी शिकवतोय ह्या गोष्टीचा पुढं भरपूर उपयोग आहे म्हणून ह्या गोष्टी मी शिकवायला सुरू केलेल्या आहेत. तुम्हाला याचा थोडा नमुना म्हणून मी उद्या अख्खं वैवारी प्रकरण ह्याच उदाहरणावरून ह्याच समीकरणावरून कसं सुटतं. कारण तुम्हाला भरपूर वेळा आतापर्यंत आपलं बघण्याचं दृष्टिकोन कसं
गणिताच्या बॅचची सुरुवात होणे म्हणजे समसंख्या, संख्या ज्ञान, सरासरी ह्या गोष्टी शिकवण्यास सुरुवात होती. पण माझी शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी. मी प्राथमिक सिलेबसने जास्त भर देतो. तुम्हाला याचा अनुभव हळूहळू 2-3 दिवसातच कळेल. 1-2 दिवसात सगळ्या गोष्टी समजत नसतात. ओके, ज्या गोष्टी शिकवतोय त्या गोष्टी फक्त आणि फक्त तुम्ही व्यवस्थित करत चला. ओके, धन्यवाद.